नामस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना ब्रह्मनिरूपण समासामध्ये श्रोत्यानं पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. सत्य ब्रह्म ते कवण. हा प्रश्न जो उपस्थित झालेला आहे तो देहबुद्धीतून आहे हे तर उघडच आहे. पण हा प्रश्न समर्थांनी इथे पुन्हा घ्यायचं कारण आपल्या साधनेतील प्रवासाशी निगडित आहे. आपल्या साधनेच्या प्रवासामध्ये आपल्या समोर दृश्य हे कायम स्वरूपानं राहतं. आत्ता आपण ऐकत वाचत आपला व्यवहार करत ज्या दृश्यामध्ये असतो ते दृश्य साधनकाळी राहत नाही. डोळे मिटून शांत नामस्मरणाला बसलो, ध्यानाला बसलो की आपल्या पुढे जे दृश्य राहतं ते मनातून प्रकाशित झालेलं असतं. असं म्हणायला हरकत नाही की आपलं मनच शब्दरूपानं किंवा दृश्यरूपानं आपल्यासमोर उभं राहतं. कल्पना आणि संकल्प विकल्प या रूपानं आपल्यासमोर उभं राहतं. समर्थांना हे समजावून सांगायचं आहे की ब्रह्माला या कशाचाही स्पर्श होत नाही. आणि आपल्याला जर याचा स्पर्श होत असेल म्हणजे या दृश्याचा बरं का, मनोमय विश्वाचा, तर अर्थातच आपण ब्रह्मस्थितीमध्ये नाही. विचार करून पहा, जर परब्रह्माच्या ठिकाणी काहीही न्यूनता नाही, जर ते मुळात निरुपाधिकच आहे, तर त्याला पुन्हा सत्य असा शब्द जोडायची काय गरज आहे. पण समर्थांनी तो जोडला. सत्य ब्रह्मी साचारपणे मिळून जावे असं ते म्हणाले. आता हा साचार काय आहे कालच्या निरूपणात आपण विस्तृत पाहिलं. पण समर्थ म्हणतायत सत्य ब्रह्मी म्हणजे ब्रह्माचं असत्य असं काही स्वरूप आहे की काय, जिकडे समर्थ इशारा करतायत. तर तसं नाही. ब्रह्माचं असत्य असं कोणतं स्वरूप अस्तित्वात नाही. पण जोपर्यंत आपल्याला उपाधी आहे तोपर्यंत प्रचितीला येणारं ब्रह्म हे सत्य असत नाही, हे समर्थांना सांगायचं आहे. म्हणून त्या सत्य ब्रह्माबद्दल श्रोत्यानं प्रश्न उपस्थित केलेला आहे. साधना तर आपल्याला करायची आहे, त्याची सुरुवात श्रवणातून होणार आहे. मनन निधिध्यासन करायचं आहे. सद्गुरुपदिष्ट साधनेतील नियमितता राखायची आहे. हे सगळं समजलं. पण जी अनुभूती येते ती सत्य असली पाहिजे हा आग्रह आहे समर्थांचा. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास तिथं कुठल्याही प्रकारची त्रिपुटी शिल्लक राहता कामा नये. दृश्य द्रष्टा दर्शन नाम नामी नामधारक ध्येय ध्याता ध्यान तिथे उरता कामा नये. जर उरलं तर ते सत्य ब्रह्म नाही. आता हा जो प्रश्न आहे सत्य ब्रह्म ते कवण ऐसा श्रोता करी प्रश्न, त्याला दिलेलं उत्तर पहा. म्हणे ब्रह्म एकची असे परी ते बहुविध भासे. समर्थांनी भास अधोरेखित केला. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रह्मच भासमान होतं. आता हे निरूपण श्रवण होतंय. ब्रह्माचाच आविष्कार आहे पण भासात्मक आहे. निरूपण श्रवण होत असताना समजा आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला कळत असेल तर तो पण भासच आहे पण ब्रह्माचा आविष्कार आहे. असं पहा, ब्रह्म सर्वव्यापी आहे ना, ब्रह्म शाश्वत सनातन आहे ना, ब्रह्म अजन्म आहे ना, ब्रह्माला कुठं घट नाही, कुठं त्याला मरण नाही, कुठं जन्म नाही. म्हणजे सगळीकडं समानत्वानं ते नटलेलं आहे. मग आता ज्या व्यक्तीला मराठी भाषा कळतच नाही अशा व्यक्तीच्या कानावरती हे निरूपण गेलं तर त्याला समजेल का? समजणार नाही. मग असं कसं? ब्रह्म तर सगळीकडे समान आहे. ब्रह्माचाच आविष्कार असेल तर तो सगळीकडे कळायला पाहिजे. पण तसं होत नाही, कारण आपापल्या देहबुद्धीच्या चौकटीत सगळेजण आहेत. त्यामुळं घडतं काय, जो अनुभव आपल्यापर्यंत पोहोचतो तो त्या देहबुद्धीच्या प्रकाशातून पोहोचतो. ही गोष्ट समजायला आपण काचेच्या पेटीचं उदाहरण पाहूया. समजा वेगवेगळ्या रंगांच्या काचेच्या पेट्या केल्या आणि प्रत्येक पेटीत एक एक मनुष्य ठेवला, तर ज्या रंगाची पेटी आहे त्या रंगाचा प्रकाश त्या मनुष्यावरती पडेल. पिवळ्या पेटीतल्या मनुष्याला वाटेल पिवळाच प्रकाश आहे.
लाल पेटीतल्या मनुष्याला वाटेल लालच प्रकाश पडलेला आहे. तसं आपली जी देहबुद्धी बनलेली आहे, आपला जो जीवभाव बनलेला आहे, त्या भावातून आपण अनुभवाचं ग्रहण करतो. बाहेरचा जो प्रकाश आहे तो रंगरहित आहे. म्हणजेच ब्रह्माच्या भाषेत सांगायचं झाल्यास त्याला कोणतीही उपाधी नाही. पण आपल्या देहबुद्धीत आपण असल्यामुळं उपाधीचं स्वरूप आपल्या पुढं प्रकाशित होतं आणि आपल्याला असं वाटतं की हेच ब्रह्म आहे. हा ब्रह्माचा भास आहे. समर्थ एक प्रकारे ब्रह्माच्या अनुभवाला समजावून देत आहेत आणि सांगतायत आपल्याला की अनुभव म्हणजे ब्रह्म नाही. पण आपल्याला अनुभव येतो ही आपल्या ठिकाणची वस्तुस्थिती आहे, म्हणून ते सत्य ब्रह्म नाही हे समर्थ सांगतायत. जो अनुभव घेत आहे त्याला त्याच्या अनुभवाच्या पलीकडं जावं लागेल, म्हणजेच आपली देहबुद्धी टाकावी लागेल. पण जोपर्यंत आपण त्या पेटीमध्ये आहे किंवा पेटीचा रंग तसाच आहे, तोपर्यंत आपल्याला येणारा रंगाचा अनुभव तसाच राहणार आहे. म्हणजे याला पर्याय एकच राहिला की आपण केवळ साधनेमध्ये बुडून जाणं. त्याशिवाय जे अनुभवाला येत आहे ते थांबून अनुभव घेणारा आणि अनुभव यांचं एकरूपत्व घडणार नाही. आपल्यामध्ये चंचलत्वाची खोड आहे. मन हा जो इंद्रिय प्रकार आपल्यामध्ये आहे तोच मुख्यतः साधनेच्या आड येतो. स्वामी स्वरूपानंद म्हणायचे, साधनेला मनाचीच खरी अडचण आहे. याचं कारण असं की बाहेरची जी इंद्रिये आहेत ती शांत बसवता येतात, पण मनाची शांती वाटते तितकी सोपी नाही. आपल्याला असं वाटेल की विचार नाही तर मन शांतच आहे की, पण तसं नाही. विचार नाही आहेत हेही ज्याला कळतं तो पण एक मनाचाच प्रकार आहे. आपल्याला समजतं की आता शून्यावस्था आहे, तिथे पण प्रकाशित होणारं मनच असतं. त्या शून्यावस्थेमध्ये काही दिव्य अनुभव समोर प्रगट झाला तर तेही मनाचंच स्वरूप असतं. पण हे आपल्याला त्यावेळी कळत नाही जर आपण सावध नसू तर, आणि त्यातही जर सद्गुरूंचं मार्गदर्शन नसेल तर. मग येणारी दिव्य प्रचिती आलेलीच आहे असा समज दृढ होतो आणि मग आपण जाणलं असाही समज दृढ होतो. याचा अर्थ असा की आलेली दिव्य प्रचिती जर खरी मानली गेली तर आपण काही गोष्टींना खरं मानलं. जसं की आपल्याला अनुभव येत आहे या गोष्टीला खरं मानलं, अनुभव घेणारा मी आहे यालाही आपण खरं मानलं, आणि हे आपलं मानणं मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवरती घडलं. म्हणजे पुन्हा आपण देहबुद्धीमध्येच अडकून राहिलो. म्हणजे पहा बरं का, एखादा सापळा आहे, त्या सापळ्यातून आपण सुटण्याचा प्रयत्न करतोय, पण सुटता सुटता स्वतः भोवतीच सापळा बनवत जातो. असं साधकाचं होतं. म्हणून समर्थ हा उपदेश करतायत की तसं अडकून उपयोग नाही. सुटण्यासाठी आपण साधना करतोय, साधनेमधून पुन्हा अडकून पडू नये. म्हणजेच साधनेच्या प्रत्येक टप्प्यावरती मनाला बाजूलाच टाकता आलं पाहिजे. जर ते जमलं नाही तर मनाचं सात्विक स्वरूपसुद्धा साधनेच्या आड येतं. अहंकाराला सुद्धा रजोगुणी तमोगुणी अहंकार हा जसा रंग आहे तसाच सत्वगुणी अहंकाराचा सुद्धा रंग आहे. मग साधना करणारे आपण, सेवा करणारे आपण, नित्यनेमानं सद्गुरूंकडं जाणारे आपण, सद्गुरूंकडचं श्रवण कधी चुकलं नाही, साधनेची बैठक कधी चुकली नाही असा अभिमान बाळगणारे आपण, अशी मनाची आणि अहंकाराची सात्विक रूपं आपल्यासमोर येतात. दिव्य प्रचिती येते पण ती सत्वातून आलेली असते, गुणांच्या पलीकडून आलेली नसते. गुणांच्या पलीकडे प्रचितीच नाही ही गोष्ट आपल्याला प्रचितीत अडकल्यामुळं कळत नाही. म्हणून समर्थांनी ही सावधानता सांगितली आहे. समर्थांचे शब्द पहा, जे जे जया अनुभवले, म्हणजे जो जो ज्याला ज्याला अनुभव आला तेची तयासी मानले, त्याच्यावरतीच त्याचा विश्वास बसतो, तो अनुभव त्याला खरा वाटतो. तेथेची त्याचे विश्वासले अंतःकरण, आणि तो अनुभव खरा वाटला की मनुष्य तिथेच अडकून राहिला. अंतःकरणामध्ये त्या अनुभवाबद्दल विश्वास उत्पन्न झाला. या अंतःकरणाला आपल्याला बाजूला टाकायचं आहे. मग अंतःकरणावरच्या विश्वासावरती जर आपण अवलंबून राहिलो
तर अंतःकरण बाजूला कसं पडेल? आरशासमोर आपण उभे आहे आणि आरशात पाहून स्वतःलाच आपण म्हणतोय की आरशापुढून बाजूला होऊ, आरशापुढून बाजूला होऊ, असं म्हणत राहून आपण बाजूला होऊ का? आरसा फुटला पाहिजे तरच आपलं प्रतिबिंब निघून जाईल, किंवा आपण तरी आरशासमोरून बाजूला झालो पाहिजे. अशीच गोष्ट आपल्या आंतरिक अनुभूतीची आहे. अनुभव जिथं प्रगट होत आहे आणि अनुभव घेणारा जो आहे ते एकाच स्थितीत अडकल्यामुळं तिथून पुढे मनुष्य जाऊ शकत नाही. त्याचंच त्या ठिकाणी त्याला प्रतिबिंब प्रत्ययाला येत असतं. तिथून पुढे जाऊन आपल्या स्वरूपामध्ये मिसळणं आवश्यक आहे. म्हणून पहा, समर्थ म्हणतायत, ब्रह्म नाम रूपातीत असोनी नामे बहुत, निर्मळ निश्चळ निवांत निजानंद. अत्यंत सुंदर ओवी आहे ही. पुढचीही ओवी तशीच आहे. अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, अनंत, अपरांपर, अदृश्य, अतर्के, अपार ऐसी नामे. नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षरूप, सस्वरूप ऐसी नामे. ऐसी नामे, ऐसी नामे करत पुढे समर्थांनी काही ओव्या दिल्यात. ही सगळी ब्रह्माला दिलेली नावं आहेत. निर्मळ, निश्चळ, निवांत किंवा अदृश्य, अतर्क्य, अलक्ष, अगोचर वगैरे वगैरे. पण समर्थ या नावांमधून एकच गोष्ट सुचवत आहेत की त्याला असं वेगळेपणानं अनुभवता येत नाही. त्याच्याशी तदाकारच व्हावं लागतं. तर ते जोपर्यंत घडत नाही आहे तोपर्यंत अनुभव येत आहे. त्यामुळं अनुभव येत आहे तर समजावं की आपण ब्रह्म तदाकार झालेलो नाही. जो अनुभव येईल तो आपल्याला खरा वाटेल. त्या खरेपणातून जाणतेपणाचा भ्रम निर्माण होईल, भास निर्माण होईल. माऊली म्हणतात, यथ जाणीव करी त्याची नेणे, आथिलेपणे मिरवी त्याची उणे. मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. आपल्याला कळत आहे हा भाव उत्पन्न होतो कारण अंतःकरणामध्ये जे प्रतिबिंब उमटतं तेच आपण आहे असं आपल्याला वाटायला लागतं. जसं आरशाचं उदाहरण आपण मगाशी पाहिलं तशीच गोष्ट आपल्या आत घडते. अनुभव उत्पन्न होतो याचाच अर्थ ते ब्रह्म नाही ना. ब्रह्म तर अजन्म आहे. मग ब्रह्म जन्माला कसं येईल, प्रचितीला कसं येईल? प्रचितीला एखादी गोष्ट आली. उदाहरण पाहूया आपण. समजा आपल्याला ब्रह्मचैतन्य महाराज समोर दिसायला लागले. जेव्हा दिसायला लागले त्याच्या आधी कुठे होते आणि आता दिसत आहेत म्हणजे पूर्वी दिसत नव्हते असा अर्थ होतो. पण महाराजांना तर आत्ता ते आहेत आणि आत्ता ते नाहीत अशी स्थितीच नाही. ते ब्रह्मचैतन्य आहेत, सच्चिदानंद स्वरूप आहेत, म्हणजे ते अखंड आहेतच. म्हणजे महाराज आले ही गोष्टच मुळात असत्य आहे. येण्यासाठी ते मुळात गेलेच नव्हते ही गोष्ट कळायला पाहिजे. तसं परब्रह्माच्या बाबतीत आहे. ब्रह्माची अनुभूती येणं म्हणजे ती अनुभूती नव्हती असं मानण्यासारखं आहे. त्यामुळे ती अनुभूती येते याचाच अर्थ आपल्या द्वैताचं, आपल्या मनाचं ते प्रगटीकरण आहे. तो एक प्रकारचा तरंग आहे वृत्तीतून आलेला, ज्याला आपण सत्यत्व देतो आणि अनुभवाच्या रूपानं तिथं चिकटून राहतो. समर्थ आपल्याला सांगतायत की अरूप, अलक्ष, अगोचर, अदृश्य, अतर्क्य, नादरूप, ज्योतिरूप, साक्षरूप असलेलं परब्रह्म किंवा चैतन्यरूप, सत्तारूप असलेलं परब्रह्म एकाकारतेनंच पाहता येईल, किंबहुना तसंच आपल्याला व्हावं लागेल. आणखीही नावं समर्थांनी दिली आहेत. शून्य आणि सनातन, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ, सर्वात्मा, जगजीवन ऐसी नामे, सहज आणि सदोदित, शुद्ध बुद्ध, सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे, विशाळ विस्तीर्ण विश्वंभर, विमळ वस्तू व्योमाकार, आत्मा परमात्मा परमेश्वर ऐसी नामे, परमात्मा ज्ञानघन, एक रूप पुरातन, चिद्रूप चिन्मात्र जाण, नामे अनाम्याची, ऐसी नामे असंख्यात, परितो परेश नामातीत, याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे. समर्थ म्हणतात, ज्याला नावच नाही, जो अनामी आहे
त्याची अशा प्रकारे अनेक नामे आहेत. ही अनेक नामं जरी असली तरी त्या नामातीत परमेश्वराची ओळख व्हावी म्हणून ती दिलेली नावं आहेत, त्या सोयी आहेत. एक प्रकारे आपला देह, देहातून होणारं ज्ञान, सद्गुरू आणि सशिष्य यांचा संबंध, सद्गुरू आपल्याला दिसणं, सद्गुरूंचा उपदेश आपण श्रवण करणं, ही सगळी सोयच नाही का? आत्म्यापर्यंत पोहोचण्याची ही सोय आहे. सोयीमध्ये आत्मा असत नाही. द्वैताची सोय आहे अद्वैतापर्यंत जाण्यासाठी. सगुणाची सोय आहे निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी. पण निर्गुणाच्या तिथे सगुण नाही, तसंच अद्वैताच्या तिथे द्वैत नाही. तसंच जो आत्मा आहे, जे स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी नामरूप नाही, प्रचिती नाही, अनुभव नाही. पण आपण देहबुद्धीत असल्यामुळं त्या स्वरूपाची कल्पना यावी म्हणून नावं दिलेली असतात, असं समर्थांनी स्पष्ट केलेलं आहे. समर्थांना काही गोष्टी आपल्या अंतःकरणावरती ठसवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरू अनिवार्य आहेत. त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून श्रवण घडणं अनिवार्य आहे. त्या श्रवणाच्या आधारानंच परमार्थामध्ये आपला प्रवेश होईल आणि परमार्थाचा प्रवास होईल. सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य असणं पण आवश्यक आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्ण विश्वास पाहिजे. जरासा नव्हे, आपल्या सोयीप्रमाणे नव्हे, संपूर्ण विश्वास पाहिजे. त्यांच्या वचनावरती पण दृढ विश्वास पाहिजे आणि त्या साधनेवरती पण दृढ विश्वास पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती साधना सुरू असताना जे काही अनुभवाला येईल ते बाजूला सारता आलं पाहिजे. जर ब्रह्मतदाकारता साधायची असेल तर द्वैतामध्ये कुठल्याही पायरीवर सापडून उपयोग नाही. आणि त्या साधनेचा अभ्यास आपल्याला व्यवहारात मुरवता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर जमून आल्या तर नामरूपातीत असलेल्या स्वरूपापर्यंतचा प्रवास घडेल. पण हे सगळं समजून घेताना आपण ही पण गोष्ट समजून घेऊया की हा त्याग अंतर्गत आहे. देहाचा त्याग म्हणजे देहाची हत्या नव्हे. मनाचा त्याग म्हणजे विचारच न करणं नव्हे. विषयांचा त्याग म्हणजे जेवणच टाकणं नव्हे. हा त्याग आंतरिक झाला पाहिजे. आपण निरूपण ऐकूया असा विचार करणारच ना मनामध्ये, आणि मग निरूपण ऐकायला बसणार म्हणजे मन आहेच की असा तर्क काढू नये. मनाचं नसणं हे साधनेमध्ये घडलं पाहिजे. कामाच्या वेळी आपल्याला आपलं मन वापरावं लागणार आहे, आपली बुद्धी, आपला देह वापरावा लागणार आहे. पण साधन काळामध्ये जेव्हा आपण 1.5 तास, 2 तास, 3 तास शांतपणे सद्गुरूपदिष्ट साधना करणार आहे, तेव्हा मात्र या देहाला, या मनाला बाजूला टाकता आलं पाहिजे आणि आपल्या स्वरूपापाशी विश्रांतीला जाता आलं पाहिजे. विश्रांतीला गेल्यानंतर लक्षात येतं की कसे आपण देहाशिवाय मनाशिवाय सुद्धा शांतरूप आहोत. आणि ही अनुभूती घेऊन आपल्याला व्यवहारात वावरता आलं पाहिजे. ते जर आपल्याला जमलं तर आपोआपच व्यवहारामध्ये शांती प्रगट होईल आणि ती शांती पुन्हा पुन्हा आपल्याला साधनेमध्ये घेऊन जाईल आणि साधनेत पुन्हा पुन्हा शांती मिळून पुन्हा पुन्हा आपण बाहेरही व्यवहार परमात्मभावाने करू शकू. असा साधकाचा प्रवास आहे त्या ब्रह्मापर्यंत जाण्याचा. पण समर्थ सावधही करतात की अनुभूतीमध्ये मात्र कुठे अडकू नका. जे घडत आहे ते केवळ घडत आहे या भावानंच करणं आवश्यक आहे. कृपेनं घडत आहे असं म्हणू हवं तर. पण आपण केलं, आपल्याकडून घडलं या पद्धतीच्या कोणत्याही विचारात न अडकता केवळ चालत राहणं आवश्यक आहे. अनुभूती समोर आली की ती बाजूला टाकता आली पाहिजे. जर बाजूला टाकली गेली नाही तर समर्थ म्हणाले, पहा, जे जे जया अनुभवले तेची तयासी मानले असं आपलं होईल. आणि मग तिथे अंतःकरणाचा विश्वास बसेल. तेथेच त्याचे विश्वासले अंतःकरण. असं होता कामा नये. ज्या स्थितीमध्ये आपल्याला पोचायचं आहे तिथे केवळ चालत राहावं. आता हे आपल्याला कठीण जातं कारण आपण अनुभवांच्या मार्गानंच चालत असतो आजपर्यंत. अनुभव नसेल तर आपल्या मनात असं येतं की आता पुढे काय, याच्या पुढे काय, काय असणार, काय कळणार, काय दिसणार, काय घडणार, आपण योग्य मार्गावर आहोत की नाहीत, चाललंय ते बरोबर आहे की नाही.
एक ना अनेक मन तर्क काढत राहतं, विचार काढत राहतं, पण तिकडे लक्ष न देता केवळ चालत राहावं लागतं आणि त्यासाठीच सद्गुरूंवर पूर्ण विश्वास असावा लागतो. पूर्ण विश्वास नसेल तर वाट चालता येत नाही. समर्थांची ओवी पहा. तो विश्रांतीचा विश्राम. आपल्या आत्मस्वरूपाबद्दल, परब्रह्माबद्दल बोलतायत बरं का. आदिपुरुष आत्मा राम, ते एकची परब्रह्म दुसरे नाही. तेची कळा या कारणे 14 ब्रह्मांची लक्षणे सांगिजेती तेणे श्रवणे निश्चयो बाणे. खोटे निवडिता एकसरे, उरले ते जाणीजे खरे. 14 ब्रह्मे शास्त्राधारे बोलीजेती. जे परब्रह्म आहे, जे आपला आत्मस्वरूप आहे, जो आत्मा राम आहे, तो एकच आहे. तिथं आणखीन काहीही नाही. पण 14 ब्रह्मांचं लक्षण सांगणार आहे आता, असं समर्थ म्हणतायत. त्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं की जे खोटं आहे ते जर निवडून बाजूला काढलं तरच खरं कळतं. खरं आणि खोटं मिश्रित असेल तर खरं नीटपणे कळू शकत नाही. त्याचा अर्थ असा की 14 ब्रह्मे मिसळलेली आहेत एकमेकांमध्ये आणि त्यामध्ये खरं जे ब्रह्म आहे, सत्य ब्रह्म किंवा परब्रह्म किंवा आत्माराम, तो लपलेला आहे. खोटेपणा जर आपल्याला कळला तर तो आपल्याला बाजूला करता येईल की हे ते नव्हे, हे ते नव्हे, आणि तरच आपण खऱ्यापर्यंत पोहोचू. म्हणून 14 ब्रह्मांचं वर्णन केलं जाईल असं सांगून समर्थ या समासाचा शेवट करतात. पुढचा समास आहे चतुर्दश ब्रह्मनिरूपण नावाचा. तो आपण आता उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.